हे आहे एक मराठी चित्रपटगृह आणि संपूर्ण महाराष्ट्रात हे जी परिस्थिती अशी आहे. रिकाम्या खुर्च्या, कोणताही नवीन चित्रपट नाही, कोणताही मोठा अभिनेता नाही. पण एक काळ होता जेव्हा याच मराठी चित्रपटासाठी लोकांच्या रांगा लागायच्या. ज्या मराठी माणसांनी या देशात चित्रपटाची सुरुवात केली, आज त्यांच्याच राज्यात मराठी चित्रपटाला आधार नाहीये. आता यात काही चुका नवीन दिग्दर्शकांच्या म्हणाव्या लागतील की त्यांना आपल्याला काय पाहिजे हेच समजलेलं नाही. काही चुका सरकारच्या, पण बऱ्याच चुका या आपल्या म्हणाव्या लागतील. कारण की विचार करा, पुष्पा 2 सारखा सिनेमा अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर फक्त मुंबई शहरात 250 कोटी रुपये कमवतो. पण हा आकडा आपल्या मराठी चित्रपटाला अख्ख्या जगभर रिलीज करून सुद्धा गाठता आलेला नाहीये. म्हणजे आपणच कुठेतरी चुकतोय ना. माझी सरकारला एकच विनंती आहे, जे प्राधान्य तुम्ही IT पार्क आणि इतर बिझनेसेसना देताय ते प्राधान्य इथल्या चित्रपटांना देखील द्या. कारण की मराठी इंडस्ट्री अजून देखील या देशात खूप मागे. PR सिनेप्लेक्स कोल्हापूर यांचे विशेष आभार. लोकांनी जास्तीत जास्त इथे येऊन सिनेमा पाहावे ही विनंती. पण अजूनही सगळ्यात मोठा प्रश्न तोच आहे की